संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या मतभेदावर सध्या देशभरामध्ये बराच चर्चा, गदारोळ, व्हिडिओ, लेख येत आहे. खरंच असं काही मतभेद आहेत का? तर राजकीय पार्टी चालवत असताना 2 खासदार असलेली भारतीय जनता पार्टी 323 वर आली, बहुमतानं आली, स्वतंत्र बहुमतानं आली. पुन्हा 240 वर आली, पण मित्रपक्षासह 300 वर आली. मग काही निर्णय चुकणार. आणि अशा वेळेस वरिष्ठांनी किंवा सहकार्यांनी त्रुटी काढण्यापेक्षा सेल्फ असेसमेंट केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याच्यामध्ये त्या दृष्टीनं या लेखाकडं, या व्हिडिओकडे बघायला पाहिजे. मुद्दा काय तर संघाच्या दृष्टीनं सरसंघचालक मोहनराव भागवतांनी एका मुलाखतीत सांगितलेलं मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार. त्यांना असा प्रश्न विचारला की संघ राजकारणात नाही, मग भारतीय जनता पार्टीचे संघटक सचिव नेहमी संघाचे कसे काय असतात? त्याच्यावर त्यांचं उत्तर असं आहे की संघ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना संघाच्या विचाराला पूरक असं भारतीय जनता पार्टी वागते आणि त्यामुळं ते मागतात की आम्हाला संघटक सचिव द्या. इतर कुठल्याही पक्षांनी, म्हणजे अगदी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने संघाला जर संघटक सचिव मागितला तर ते आम्ही देऊ, असं भागवतांनी स्पष्ट केलं होतं. याचा अर्थ काय की अनेक आघाड्यांवर जे संघ काम करतात त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा त्यांचा एक विषय आहे, सत्तेचा, राजकारणाचा विषय. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, 2014 पासून भारतीय जनता पार्टी ज्या वेगानं आणि ज्या चढत्या क्रमानं जात आहे त्याच्यामध्ये काही मिळमिळीत लोक जे आहेत, त्या मिळमिळीत लोकांमुळं पुन्हा भारतीय जनता पार्टी रिव्हर्स येते का, असा बहुतेक यांचा सगळ्यांचा मुद्दा असेल. याचं कारण असं आहे की लोकांना 370 कलम केलेलं आवडलं आहे, लोकांना तलाकबंदी केलेलं आवडलं आहे, लोकांना CAA केलेलं आवडलं आहे. पण मध्येच तुम्ही 10 लाख रुपये, 10 कोटी रुपये कुठल्या तर बोर्डाला देता. काही कारण नाही द्यायचं. हजारो कोटीची प्रॉपर्टी असलेल्या बोर्डाला पैसे द्यायची गरज नाही. मध्ये आरक्षणावर चर्चा करता. त्याच्यामुळं जसं उत्तर प्रदेशमध्ये एक कट्टरतावाद होता भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यामध्ये, तसंच आसामचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर उत्तराखंडचे, या सगळ्या लोकांनी, अगदी राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, कुणी समान नागरिक कायदा चालू केला, कुणी योगासनं चालू केले शाळेमध्ये, कुणी भोंग्याला बंदी आणली. तर साधारण महाराष्ट्राचे निकाल जे आहेत याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे की महाराष्ट्र जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीला बहुमत न मिळण्यासाठी. कारण मागच्या वेळेस 42 होते, यावेळेस 45 पर्यंत जायला पाहिजे होतं आणि त्यांनी चुकीचे उमेदवार दिले आणि कट्टरपणा काहीच नाही. 2 गावाची नावं बदलायला ह्यांना 5 वर्ष लागले, 10 वर्ष लागले. मग लोक कशाला मतदान करतील? म्हणजे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी जर औरंगजेबाचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव ठेवायला वेळ लागतो, उस्मानाबादचं धाराशिव करण्यासाठी जर यांना वेळ लागत असेल, ती लोकांची मागणी आहे, ती कोण्या पक्षाची मागणी नव्हती. बरं, ही मागणी कशी आहे की जुने नाव आहे ते, उस्मानाबादचं नाव धाराशिव पहिले होतं, म्हणून मग असे थोडे मिळमिळीत कामं झालीत का आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात 20-25 खासदार गेले, जवळपास 24 खासदार कमी झाले आणि ते 24 खासदार म्हणजे भाजप बहुमतात आलेले आहे. म्हणून माझं असं मत आहे संघ आणि भाजपमध्ये कसल्याही प्रकारचे वाद नसावे. त्यांनी ते कानपिळीचा कार्यक्रम जसा असतो की बाबा काय दुर्लक्ष काय झालंय, दुरुस्त्या काय झाल्या पाहिजेत, काय करायला पाहिजे, आणि कुठल्याही राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्यासाठी काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात. बऱ्याचदा संघाच्या कार्यकर्त्यांना ते प्रॅक्टिकलच असतील असं म्हणता येणार नाही. ते सेवाभावी लोक आहेत, सामाजिक कार्यात पुढे असतात, सार्वजनिक जीवनात त्यांना इंटरेस्ट आहे. मग राजकारण करताना अशा वेगळ्या वेगळ्या क्लुप्त्या, वेगळे आडाखे, वेगवेगळ्या योजना करताना तिथं संघाच्या कार्यकर्त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे लोक नक्की जास्त तयारीचे आहेत. म्हणून JP नड्डा जे बोलले तेही बरोबर आहे, संघाचे जे लेख छापून आला त्यांच्या मुखपत्रामध्ये तेही बरोबर आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आत्मपरीक्षण तर करायलाच पाहिजे, परंतु लोकांना काय पाहिजे, लोकांना ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात
त्या गोष्टीसाठी तुमचा वेग दिसला पाहिजे. आणि तो वेग जर नसेल तर लोक पुन्हा तुम्हाला, म्हणजे मागचे 5 वर्ष कसे गेले, तर मागचे 5 वर्ष उद्धव ठाकरेंनी फुटून सरकार बनवलं आणि ते फुटले म्हणून अपात्रतेचं प्रकरण वर्ष 1.5 वर्ष चाललं. त्यांचं मिटेपर्यंत एकनाथ शिंदेना फोडलं याने. एकनाथ शिंदेचं अपात्रतेचं प्रकरण 30-40 आमदाराचं चाललं. ते फुटेपर्यंत अजित पवार फुटले आणि संपूर्ण मागचे 5 वर्ष सरकार कोणाचंही असो, इंडिया आघाडीचंही होतं 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीचंही होतं 2.5 वर्ष, कुणीच विकासाची काही कामं केली नाहीत. पण इंडिया आघाडीना आरक्षणाचा विषय, मुस्लिम मताचं ध्रुवीकरण आणि योग्य उमेदवाराचा फायदा झाला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला नाही, फार फार तर धोरणाचा पराभव आहे. योग्य निर्णय करणं राजकारणात किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत सिद्ध झालं आहे. याचा संबंध काही नतद्रष्ट लोकांनी संघ आणि भाजपचा विरोध असं जे केलं आहे ते मुळीच नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला आपलं मनला भेट द्या. धन्यवाद.